ती जर कायम राहायची असेल तर लोकशाही कायम राहिली पाहिजे। तर लोकशाहीवर जो अलीकडच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा घाला घातला गेला, त्याच्या विरुद्ध उभं राहणं हे या समितीचं काम आहे। 26 नोव्हेंबर आपल्या देशाच्या संविधान दिन जो आहे त्याचा अमृत महोत्सव होता। त्या दिवशी आम्ही असं जाहीर केलं बाबांच्या नेतृत्वाखाली की येत्या 28 नोव्हेंबरला महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जो स्मृतिदिन आहे, या ज्योतिरावांनी सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली। भारतीय संविधानाच्या मूल्यांचा शोध आपण घेतला तर त्याची सुरुवात सार्वजनिक सत्य धर्मामध्ये जी मांडणी केली त्यात आढळते। सत्यमेव जयते ही घोषणा ज्या ज्योतिरावांनी दिली, त्यांच्या स्मृतिदिनापासून या सत्याचा आग्रह धरण्याचं आंदोलन आपण सुरू केलं पाहिजे। देशभरामध्ये गेल्या 11 वर्ष 2014 पासून जो लोकशाहीचा खून सतत होतोय, म्हणजे ब्राह्मणांनी म्हणजे परशुरामांनी बऱ्याच वेळा निःक्षत्रिय पृथ्वी केली असं सांगतात, ती केली का माहीत नाही। या आलेल्या परशुरामांची जी वंशावळ आहे, त्यांचं जे राज्य आहे, त्यांनी मग या लोकशाहीचा मात्र अनेक वेळेला खून केलाय। लोकशाही इथून नष्ट करायचा सातत्याने प्रयत्न केला। हे लोकशाहीवादी कार्यकर्ते, नेते, पक्ष, संघटना असल्यामुळं काही प्रमाणात ती लोकशाही जिवंत अजून तरी राहिलेली आहे। पण आता शेवटची दुगदुगी आहे। आता या निवडणुकीमध्ये जो पैशाचा वारेमाप वापर झाला, बऱ्याच वेळा होतो, त्याचं प्रमाण प्रचंड वाढलं। आणि निवडणुकीच्या आधी सरकारी योजनेच्या रूपांनी जो या ठिकाणी लाच दिली गेली मतदारांनी, की बघा आता दिले नाही एवढे, आता टाका मत, आणि विचारलं गेलं मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे। याच्या पार्श्वभूमीवर आता ही लोकशाही कशी पुढे जाणार? मतदारांना लाच देऊनच मत घ्यायचं आहे का? आणि दुसरी गोष्ट, ती मतं कमीच मिळत आहेत म्हणून मग त्या सगळ्या व्यवस्थेतच घोटाळे करायचे, अजून ते ठोसपणे पुराव्यानिशी पुढे आलेले नाही आहेत। जरूर आहे, शंका जरूर आहे, शंकेला वाव आहे। प्रचंड आर्थिक बळ लागतं, ते आपल्या उद्योगपती मित्राकडनं मिळवायचं आणि त्याला वाटेल ते सूट द्यायची। त्या अडाणींवर अमेरिकेत गुन्हा दाखल झाला तरी इथं संसदेत चर्चा होऊ द्यायची नाही। या सत्ताधारी पक्षाने इथं घेतली, त्याविरुद्ध या कालपासून फुल्यांच्या स्मृतिदिनापासून 3 दिवसाचं आत्मक्लेश उपोषण सुरू केलेलं आहे। मंत्री आणि नव्याने पुन्हा एकदा या सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन आणि लढवून पुन्हा एकदा विजयी झालेले विश्वजित कदम आलेत। आपण जरा टाळून स्वागत करू, त्यांचं अभिनंदन करू। नाव आहे ना विश्वजित, तर आणि ते यांनी म्हणले सुभाषचंद्रांनी कदा, त्यामुळं मी त्यांना माहिती देतो आणि त्यांनी